माझी गाडी माझा नेता इथं आहे असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा. आज सकाळचा भोंगा. सकाळच्या भोंग्याला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आपले आभार 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 आभार. मित्रांनो, देशमुखीशाहीच्या गडीला हादरा बसण्याची काही कारण मी शोधली. ही कारण मी ते शोधलीच, पण जे लोकांच्या बोलण्यातून, लोकांच्या चर्चेतून जी कारण आली, त्या कारणामध्ये सर्वात मला महत्वाचं कारण असं वाटलं की कुठेतरी अमित देशमुख, दिलीपरावजी देशमुख, धीरज देशमुख यांचा वाढता पसारा, वाढती साखर कारखानदारी, वाढणारे उद्योग, त्यांचे व्यवसाय करण्याला कोणाचंही दुमत नाहीये. कोणीही व्यवसाय करू शकतो. आणि हे आपल्या लातूरचं भूषण आहे. घरमधर एक ज्या पद्धतीनं ते आपल्या व्यवसायातून अर्थार्जन करतात, ही चांगली गोष्ट आहे. व्यवसाय हा सर्वांनीच केला पाहिजे, त्यात कोणत्याही लातूरकरांचं दुमत नाही. पण त्यांनी सांगितले की जर सर्वांनीच व्यवसाय केला तर समाजकार्य कोण करणार. आणि यामुळे काय झालंय की त्यांची सर्वसामान्य लोकांची जी नाळ आहे ती तुटत चाललेली, असं माझा अंदाज आहे. आता उदाहरण बघा, काही त्यांची पाहुणे मला भेटली होती. अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा म्हणले, अहो म्हणले, आमच्या ते कोणत्या कार्यक्रमात सहभागी होत नाही देशमुख परिवार. आमच्या घरी बारसा असो, सुख असो, साखरपुडा असो, लग्न असो, कार्य असो, मौत असो, कधी कुणाच्या लग्नाला नाही, कधी कुणाच्या मातीला जाणार नाही, कधी कुणाच्या सुखात मिसळणार नाही, कधी कुणाच्या दुःखात मिसळणार नाही, असा हा अलिप्त राहणारा देशमुख परिवार. पण त्यांना वाटतं की राजकारणामध्ये आमचं साम्राज्य असावं, यात काही चूक नाही, असावयाच पाहिजे. की तुमचं आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुखांचं तेवढं योगदान आहे ह्या राजकारणामध्ये. बरं, 15 वर्ष लोकांनी संधी दिली ना आपणाला. अमित देशमुख साहेब 15 वर्ष लोकांनी सांभाळलेले नाही, कसं म्हणता तुम्ही? 15 वर्ष लोकांनी सांभाळलं तर 15 वर्षाचा हिशोब विचारणं हे लोकांचं कर्तव्य आहे. त्याच्यात तुम्हाला एवढं राग येऊन लालबुंद व्हायची काही गरज नव्हती ना. म्हणजे हे कोण मला विचारणार 15 वर्षाचा हिशोब? इकडं तुम्ही सांगताय 2400 कोटी रुपयाचा आपण विकास केला. 2400 कोटी रुपयाचा विकासाची तिजोरी तुमच्या हातात, विचारणार नको की काय केली 2400 कोटी रुपये, कुठे आहेत 2400 कोटी रुपये, कुठल्या विकासाच्या कामाला लागले, विचारणं नको. लातूरकरांचं हेच दुःख नाही की लातूरकर ते विचारू शकत नाहीत. लातूरकर हे संयमी आहेत, लातूरकर शांत आहेत, लातूरकर बोलत नाही. त्या अर्थी काहीतरी लातूरमध्ये वातावरण सुम आहे, हे मी पूर्वीपासून सांगतोय. आणि नक्कीच ह्याचा हादरा बसलेला आहे. लातूर ग्रामीण जाणे हे सुद्धा हादराच आहे. लातूर शहरातून कमी लीडनं अमित देशमुख निवडून येणे हा सुद्धा हादराच आहे.
काल अनेक माझ्या दलित बांधवांचे मला फोन आले, म्हणजे दादा तुम्ही असं कसं म्हणता की खटके जर नसला असता तर आम्ही देशमुख अहो म्हणले आम्ही 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 देशमुखांना मतदान करणारच नव्हतो. मग पूर्व भागामधल्या त्या समाजाची एवढी नाराजी का? मला एक कारण सापडलंय मित्रांनो, आणि ते कारण मला हे सापडलंय की लोकसभेला कुठंतरी देशमुखांचं राजकारण थोडं फसलेलं आहे. काळगेचं कल्याण झालं, डॉक्टर काळगेंच्या मनातली सुप्त इच्छा 20 वर्षापासूनची खासदार होण्याची होती, पार्लमेंटमध्ये जायची इच्छा होती, ती पूर्ण केली. त्यांची इच्छा पूर्ण केली परमेश्वरानं, ती सगळी चांगली गोष्ट आहे. देशमुख दगडाला शेंदूर लावलं तर मारुती बनवू शकतात, एवढी ताकद ह्या देशमुखशाहीमध्ये. लातूरच्या कोल्हापूरच्या पैलवानाला इथं आणून 15 दिवसात खासदार करण्याची किमया आहे देशमुखशाहीमध्ये. दगडाला शेंदूर लावला तर तो मारुती होतो, बरोबर आहे की नाही? फक्त देशमुख साहेबांचा फोटो जरी वापरला तर ग्रामपंचायत हातात येते, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. एवढा पगडा आहे ह्या देशमुखशाहीचा. मग जर काळगेंना प्रचंड बहुमतानं आपण निवडून आणू शकता तर धीरज देशमुखांचा पराभव कसा रोखू शकत नाही? सगळ्यात महत्वाचं कारण आहे मला सापडलेलं आहे की डॉक्टर काळगेंना खासदारकी देऊन, लोकसभेची बोलतोय मी, लोकसभेला डॉक्टर काळगेंना खासदारकी दिली, बरोबर आहे, उमेदवारी दिली. लिंगायत समाजानं भरभरून मतदान डॉक्टर काळगेंना केलेलं आहे, बरोबर आहे. मग ते लिंगायत समाजाचं मतदान विधानसभेला अमित देशमुखांना नाही पडलं. लिंगायत समाजाचं पडलं नाही, मारवाडी समाजाचं पडलं नाही, ब्राह्मण समाजाचं पडलं नाही, ओबीसीचं पडलं नाही. ही मतदान भाजपला पडली असा एक माझा अंदाज आहे. याचं जर जाती विश्लेषण केलं, आणि शेवटी जात ही जातच नसते, कारण जातीशिवाय राजकारणात नाही, आणि राजकारण सुद्धा तिकीट देताना सुद्धा जात ही पाहिलीच जाते मित्रांनो, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून कुठेतरी भाजपनं देवेंद्रजी फडणवीसनी जी खेळी खेळली, शिवराज पाटील चाकूरकरांच्या घरात तिकीट देण्याची, ती खेळी कुठेतरी यशस्वी झाली असं एक माझा अंदाज आहे. याच्यातून झालं काय? लोकसभेला जो लिंगायत समाज काँग्रेसकडे वळाला होता तो झाडून सगळा परिवर्तन झाला भाजपकडे. हा फटका देशमुखांना जास्त बसला. म्हणजे काळगेंना खासदार केलं, काळगेंची उमेदवारी जाहीर झाली कीच इकडे हालचाली सुरू झाल्या की चाकूरकर परिवारातला उमेदवार आणायचा. तोपर्यंत नव्हती, तोपर्यंत त्यांचं तळ्यात मळ्यात चाललं होतं, काय करावं कसं विचार करायचं त्यांचे वर्ष चालले होते, आणि अनेक वर्ष गेलेलीच सुद्धा. पण ज्या वेळेस काळगे आले आणि मग हा डाव भाजपानं टाकला की शिवराज पाटलांच्या घरामध्ये तिकीट द्यायचं, की जेणेकरून लिंगायत समाज भाजपकडे वळला. तो वळलाय आणि हा प्लॅन 100% यशस्वी झाला असं एक माझं मत आहे. यामध्ये फटका बसला देशमुखशाहीला, दुसरा फटका बसला ग्रामीण भागामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही साखर कारखानदारींनी, जी देशमुखांची साखर कारखानदारी आहे, त्यांनी ऊस तोडणीसाठी पर हेक्टर का पर एकर काहीतरी पैसे घेतले, यामुळे काही जनता नाराज झाली. कित्येकांचे ऊस थांबवणे, कित्येकांचे ऊस वाळवणे, हा ऊसाचा सुद्धा फटका, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फटका काँग्रेसला बसला. त्यामुळे धीरज देशमुखांचा पराभव ते परावर्तित झाला असा एक माझा अंदाज आहे. दुसरा अंदाज, देशमुखशाहींचा जनसंपर्क. त्यांचा जनसंपर्क म्हणजे त्यांची कल्पना अशी की लोकांनी आमच्या बंगल्यावर गर्दी करायची, हारतोरे घेऊन यायचं, नतमस्तक व्हायचं, पाया पाडायचं,
आणि सर्वांनी हात जोडायचे, नम्रतेने उभं टाकायचं, ही त्यांच्या लोकशाहीची कल्पना आहे. पण आता लोकशाहीची कल्पना ही बदललेली मित्रांनो, काळ बदललेला आहे. आता तुम्हाला लोकात जावं लागणार आहे, आता तुम्हाला जनतेत मिसळावं लागणार आहे, इथं संपर्क कार्यालय काढावं लागणार आहे. तुमचे किती जरी मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिस असले तरी लोकांना खुलेआम तिथं येता यावं. बाहेर वॉचमन नसलेलं संपर्क कार्य तुम्हाला निर्माण करावं लागेल, की जेणेकरून दर आठवड्याला शक्य नसेल तर महिन्याला एखादा जनता दरबार एखाद्या तारखेला फिक्स तुम्हाला भरवावं लागणार आहे. आणि हे दोघांनाही करावं लागणार आहे, अमित साहेबांना करावं लागणार आहे, धीरज साहेबांना करावं लागणार आहे. दोघांनी सुद्धा आपापला दरबार भरवला पाहिजे. नागरिकांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. गरज पडली तर त्या अधिकाऱ्याला, अहो तुम्ही मतदारांनाच भेटत नाही तर तुम्ही अधिकाऱ्यांना फोन काय लावणार? थोडस स्पष्ट बोलतोय, काही देशमुखाला राग येण्याची शक्यता आहे, येऊ द्या आला तर, पण हे तुमच्या चांगल्यासाठी बोलतोय मित्रांनो. कुठेतरी तुम्हाला ह्याच्यातून आपण पुढे काय केलं पाहिजे याची दिशा सापडावी, एखादी चूक सापडावी, याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आज माझा अभोंगा, की तुम्हाला कुठेतरी मी अलर्ट करतोय, तुम्हाला कुठेतरी सावध करतोय. तुम्ही जर हे नाही केलं तर याचा पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला फटका बसणार आहे, हे लक्षात ठेवा. जनसंपर्क कार्यालय काढणे, लोकांच्या सुखदुःखात मिसळणे, बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा तर रितेश देशमुखांनी जाहीर स्टेजवर सांगितलं, अमित देशमुखांच्या समोर, की लातूरच्या तरुणांना रोजगार नाहीये म्हणून तर रितेश देशमुख मुंबईला जाऊन हिरो झाले. बरोबर आहे, बरोबर बोललात रितेश जाधव तुम्ही, की खरंच रोजगार नाहीये. मग हे रोजगार निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? वर्षाला एक रोजगार निर्मिती कॅम्प का भरू शकत नाही तुम्ही लातूरमध्ये, की जेणेकरून लातूरमध्ये सुद्धा असे गोरगरीब कित्येक चांगले कारागीर आहेत, प्रत्येक क्षेत्रातले माणसं आहेत. मग ते अकाउंट क्षेत्रातले असतील, मग ते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले असतील, मग ते इंजिनियर असतील, MBA असतील, MTech असतील, अशा विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणं काम तुमचं आहे. इथे एखादा कॅम्प भरला पाहिजे. तुमच्या एवढे कॉर्पोरेट कंपन्या आहेत, तुमच्या स्वतःच्याच एवढ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे इथे स्टॉल उभे केले पाहिजेत लातूरच्या टाउन हॉलवर, आणि त्या ठिकाणी जाहीरपणे लोकांचे मुलांचे इंटरव्ह्यू घेतले पाहिजेत. त्यांच्या हातात ताबडतोब सकाळी इंटरव्ह्यू, संध्याकाळी हातामध्ये ऑर्डर. कित्येक राजकीय नेते मी पाहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, की ज्यांचं कामच आहे की कॅम्प भरवणे आणि ते संध्याकाळी जाहीर करतात की आज आम्ही 6,000 तरुणांना काम दिलं, आज आम्ही 5,000 तरुणांना काम दिलं. दरवर्षी एखादा कॅम्प देशमुख का नाही भरवू शकत? ही कामं झाली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं जनसंपर्क, लोकांच्या सुखदुःखात मिसळणे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे. आमची कामं तर आमच्या खालच्या शिपायांनाच भेटा, आमची कामं करायची तर आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनाच भेटा, तर तुमची कामं होतील. ही भावना जर दूर केली तर नक्कीच वातावरण बदलेल. आज विरोधात वातावरण जायची काय गरज आहे? याला कारणच हे आहे की तुमचा कुठेतरी जनसंपर्क कमी पडतोय, लोकांशी कनेक्ट तुम्ही नाही आहेत. आणि जो कोणी कार्यकर्ता तुमच्या जवळचा तुम्हाला सांगायला जातो की भैया थोडस असं बदललं पाहिजे, त्याला गाडीतून खाली उतरवलं जातं, चल खाली उतर, तो आम्हाला शिकवायची, आम्हाला भाऊ करत, तू कोण आम्हाला सांगणार? ही भावना आहे आणि याचा फटका बसलेला आहे. प्रत्येक जण आता कसं आहे, कोणी बोलतो कोणी बोलत नाही. मी बोलून दाखवतोय, कार्यकर्ते बोलत नाहीत. फक्त मी कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांनी माझ्याजवळ सांगितलं की ह्या भावना तुम्ही बोला, हे सांगा की असं असं होतंय, हे केलं पाहिजे. कारण त्यांची बोलायची तुमच्याकडे हिंमत नाही. कारण मी बोलतोय, कारण आमचं आपलं काय फकीर माणसाचं बोलणे हाच उद्योग. आणि म्हणून थोडस या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एकदा देशमुखशाही बळकट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला लोकांमध्ये मिसळावं लागेल, लोकांची कामं करावं लागतील, इथं जनता दरबार भरावा लागेल, बेरोजगार तरुणांचा, युवकांच्या हाताला काम देण्याचं काम करावं लागेल. आणि आता आमदार म्हणून फक्त मिरवण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी आता होणाऱ्या मंत्र्यांना, तर काय झालेलं आहे माहितीये का, 9 वर्ष साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, विलासरावजी देशमुख साहेब. त्यामुळं सगळी सूत्र अमित देशमुख हाताळत होती, साहेबांची कित्येक खाते. आता कित्येक सचिव, कित्येक मंत्री, त्यावेळेस आमदार हे अमित देशमुखकडे वेटिंगला बसायचे मित्रांनो, हे मी डोळ्याला बघितलेले कित्येक वेळा. तर आता अमित देशमुखांना त्यांच्याकडे जाऊन
मिटिंगला बसणं हे त्यांच्या हे वाटत नाही. जरा थोडं त्यांना हे वाटतं की मी कसं तो त्यांना भेटायला, कारण ते माझ्याकडे कधी काळी भेटायलाच होते. पण कसं असतं, काळ बदललेला असतो. काळ आणि वेळ ही बदललेली असते. काळ सगळ्यांचा काळ सारखा नसतो. त्यावेळेस तुमचा काळ होता, आज त्यांचा काळ आहे. तर तुम्हाला जसं अजितदादा सांगितले की लातूरचे आमदार एकदाही माझ्याकडे विकासाचा निधी मागायला आले नाही. मग याचा अर्थ तुम्हाला किती लातूरच्या लोकांची काळजी हे सिद्ध होतं ना, आणि त्याचा परिणाम झालेला आहे. दादानी स्पष्टपणे सांगितलेलं अजितदादांनी की आमच्याकडे काही ते मागायला येत नाहीत. मग तुम्ही मागायला जायला पाहिजे. तुम्ही मागायला स्वतःसाठी थोडंच मागताय, तुम्ही मागताय लातूरच्या जनतेसाठी, तुम्ही मागताय लातूरच्या विकासासाठी, आणि शेवटी तिथं जाऊन लातूरचा आवाज वाढवण्यासाठीच तुम्हाला तिथं पाठवलेलं आहे ना. त्यामुळं होणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचा संपर्क ठेवून त्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यातून काय काय लातूरला देता यावं, कारण विलासरावजीच्या डोक्यात नेहमी असायचं की जे नवं यावं ते लातूरला यावं. त्यामुळे मी पाहत होतो बघा, जोपर्यंत साहेब मुख्यमंत्री होते, जोपर्यंत साहेबांच्या हातात कमान होती, विलासरावजी तर दर महिन्याला 2-4 उद्घाटन असायची. आज याचं उद्घाटन, उद्या त्याचं उद्घाटन, ह्याचं उद्घाटन, ह्या योजनेचं उद्घाटन, त्या कार्यालयाचं उद्घाटन, उद्घाटन म्हणजे एक लातूर पॉलिटिक्स हब जे झालं त्याला एकमेव कारण की प्रचंड योजना खेचून आणण्याची ताकद विलासरावजीमध्ये होती. ती ताकद अमित देशमुखांनी निर्माण केली पाहिजे. आता अमित देशमुख म्हणणार तुम्ही आम्हाला कोण सांगणार, आम्हाला कळत नाही का? हे खरं आहे, तुम्हाला सगळं समजतं, पण तुमच्याकडे वेळ नाहीये, कारण तुमचा एवढा वाढलेला पसारा आहे, तुमचा एवढे कंपन्या आहेत, तुमचे एवढे उद्योग आहेत, तेवढ्या उद्योगातून तुम्हाला इकडे समाजासाठी वेळ देणं. एक तर हे खरं तर समाजकार्य आता 100% अमित साहेबांनी जर केलं तर 100% एक दिवस ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. एवढे गट्स त्यांच्यामध्ये, एवढे गुन्स आहेत त्यांच्यामध्ये, एवढा संयम आहे देशमुखांमध्ये, आणि तेवढं कर्तृत्व सुद्धा देशमुखांमध्ये आहे. फक्त आता कुठंतरी ह्याला समाजकार्याची जोड दिली पाहिजे. हे थोडं स्पष्ट बोलतोय मी की जोपर्यंत तुम्ही लोकात मिसळत नाही, लोक तुम्हाला भेटू शकत नाहीत. आजची परिस्थिती अशी की जनता तुम्हाला भेटू शकत नाही. सामान्य माणसाने भेटून दाखव, नाही भेटू शकत, भेटायला पाहिजे. अजितदादा जसं जनता दरबार सकाळी 7:30ला भरवतात, तसा तुम्ही जनता दरबार लातूरला एक दिवस भरवा महिन्यातून फक्त, आणि मग बघा लातूरमध्ये परिवर्तन काय होतं. जर तुम्हाला पुढच्या महानगरपालिका, जर तुम्हाला पुढच्या जिल्हा परिषद, जर तुम्हाला पुढच्या सगळ्या ग्रामपंचायत आपल्या कार्यकर्त्यांचं भलं करायचं असतं, तुमचं तर भलं झालेलंच आहे, पण कार्यकर्त्यांचं सुद्धा भलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांचं सुद्धा जर भलं करायचं असेल तर तुम्हाला जनतेत मिसळणं ही काळाची गरज आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट मी हा सांगतोय. आमचं काम आहे मित्रांनो, जे मनाला वाटलं ते सांगून टाका. त्या चुका तुम्ही सुधारलात, तुमचंच कल्याण आहे. नाही सुधारलात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा विरोध. फक्त कसं आहे, सगळ्या गोष्टी पैशानं होत नाहीत. सगळ्या गोष्टी पैशानं होत नाहीत. सगळ्या गोष्टी होण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी तुम्हाला जनसंपर्क वाढवावा लागेल, तुम्हाला लोकांमध्ये मिसळावं लागेल. लोकांच्या सुखदुःखात फक्त पत्र पाठवून आता नाही जमणार. तुमच्यावर जो प्रवासी आमदार म्हणून शिक्का बसलेला आहे तो खोडावा लागेल. नुसतं पत्र पाठवून नाही जमणार की आम्ही तुमच्या आनंदात आहोत, आम्ही तुमच्या दुःखात आहोत. जा, त्या कार्यकर्त्यांना भेटा, त्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा. त्याला वाटलं पाहिजे. लोकनेता बना, हेच आम्हाला सांगायचंय. तुम्ही नेता आहेत, पण आता लोकांचे नेता, स्वयंभू नेता बनण्यापेक्षा लोकनेता बनण्यात जे कायम टिकतं. आता शरद पवार साहेब बारामतीत जात सुद्धा नव्हते, फक्त पहिली उद्घाटनाला जायची नारळ फोडायला, आणि त्यानंतर डायरेक्ट शेवटच्या विजयी सभेला. याला म्हणतात लोकनेता. असं हे लोकनेता जर बनायचं असेल तर हे काही गुण स्वीकारले तर हे देशमुखांच्या देशमुखशाहीला, गडीला जो हादरा बसलेला आहे, लोक कुजबुजतात. हो, व्यापारी सुद्धा कुजबुजतायत. एकदा हे घडायलाच पाहिजे. कशामुळं? त्यांची कार्यकर्ते एकदा भयाला पाडायलाच पाहिजे. कशामुळं? तुमच्याच माणसांची ही मानसिकता का झाली? एकदा पाडायला पाहिजे, एकदा घरी बसवायला पाहिजे, एकदा आराम द्यायला पाहिजे, ही मानसिकता का आली? त्याला एकमेव कारण मी पुन्हा पुन्हा बोलतोय, जनसंपर्क. त्यामुळं बघा, आम्ही
चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ तुम्ही कसा घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. चांगल्या पद्धतीनं विचारपूर्वक घेतला, नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होतील, तुम्हाला परिवर्तन दिसायला लागेल आणि लातूरला खरा लोकनेता, लोक आमदार आता ते महाराष्ट्र लेवलला काम करतील, एखादे असे प्रदेशाध्यक्ष होतील, प्रतोद होतील, काय मोठं पद ते वाढत जाणार. ते आता आम्ही म्हणत नाही तुम्ही हेलिकॉप्टर मधून खाली उतरा, पण आम्ही एवढं म्हणतो थोडं थोडं तुमचं हेलिकॉप्टर जमिनीवर सुद्धा येऊ द्या. तुम्ही थोडं लोकात मिसळला आणि जनतेचे प्रश्न समजून घेऊन काही लोकांची कामं करा. लोकांच्या मनात भावना निर्माण झाली पाहिजे. अरे आपण जर देशमुखाकडे गेले की आपलं काम होतं बरं का, असं वाटलं पाहिजे सामान्य माणसाला. तुमच्या कार्यकर्त्यांना, जवळच्या चमच्यांना वाटून काही उपयोग नाहीये. त्यांचं भलं झालेलं आहे, ते तुमच्या नावावर नोटा छापतात, ते कमवतात. कोण गुत्तेदारी करतं, कोण प्लॉटिंग करतं, कोण गायरण हडप करतं, कोण रोड खातं, कोण डांबरत खातं, कोण सडकत खातं, कोण कारखान्यात खातं. ज्याला ज्याला प्रत्येकाला खायला करून प्रत्येक कार्यकर्त्याचे ठरलेले आहेत. हे करतातच आणि ते करणारच. आजही करणार, उद्या करणार आणि परवा करणार. पण सामान्य माणूस, कॉमन मॅन, या कॉमन मॅनला जर तुम्ही मन जिंकली तर पुन्हा एकदा देशमुखांचं साम्राज्य या लातूरवर निर्माण होऊन विरोध मावळेल आणि पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला भरभरून यश मिळेल. थोडस मनातलं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थोडस स्पष्ट बोललोय. कदाचित कार्यकर्त्यांच्या भावना दुखवण्या माझा बिलकुल उद्देश नाहीये, कुणाचे मन दुखवण्याचा माझा उद्देश नाहीये. फक्त मला एवढं वाटतंय, आपल्या आत्मबुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला जे वाटतं ते आपण लोकांना बोलून मोकळं व्हायचं. म्हणून तर भोंगा गाजतोय उद्याच्या भोंग्यात. धन्यवाद. या प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.